गावी चालली आहे मम्मी आणि मी गावाला निघालो आहे. लाईट कमी आहे तो जास्त दिसणार नाही व्यवस्थित, पण आणि माईक पण नाही लावला आत्ता. पण गावी का चाललो आहे तू सांग जरा. वेताळाचा उत्सव आहे, वेताळाचा उत्सव. मागच्या वर्षी सुद्धा मी त्याचा ब्लॉग बनवला होता आणि आता पण पुन्हा एकदा मम्मीसोबत निघालो आहे गावाला. थोडा लाईट आला ना छान. हाय कर सगळ्यांना. साधी पोळी एकदम टायमिंगवर आली आहे ही गाडी आहे. विचारतोय तिला, विचारतोय गावाला येतेस का. ये ना चल. उद्या सुट्टी आहे मला. मग यायचं ना. हाय का बघू का विचारू सीट खाली. मी जीन्सवर येऊ गावात. बायकोचं प्रेम. बायकोनी सलाड घेऊन आली मला खायला प्रवासात. छान दिसतंय. बाय. मी जाऊन येतो गावाला. तू इथेच थांब. सकाळचे 4:30 वाजलेत आणि मम्मी आणि मी पोहोचलो आता साताऱ्यामध्ये. आम्ही ज्या गाडीने आलो ती गाडी आता समोरच्या बाजूला दाखवतो तुम्हाला. उतरलो आता विठ्ठलवाडी ईश्वरपूर, जी याआधी विठ्ठलवाडी इस्लामपूर या नावाने चालायची, तिला ईश्वरपूर असं नाव देण्यात आलं. इस्लामपूरला ईश्वरपूर असं नाव देण्यात आलं आहे. आणि ही गाडी आता आम्ही सोडली इथे साताऱ्यामध्ये. इथून आम्हाला दुसरी गाडी पकडायची आहे. या बाबांकडे बघून असं वाटत असेल ना की यांनी फिल्टर लावला आहे पिंक रंगाचा. आणि बघा तुम्ही आजूबाजूला सगळेच पिंक फिल्टरवाले आहेत. म्हणजे थोडक्यात गुलाल आहे त्यांचा. आणि हा गुलाल सध्या साताऱ्यातल्या बऱ्याच भागांमध्ये तुम्हाला उधळताना दिसेल, कारण हा उत्सवाचा काळ आहे. आणि उत्सवाच्या दिवशी असा गुलाल उधळून पार गुलालात मळून लोक गुलालात माखून. मम्मी माझे शब्द करेक्ट करते. मम्मीने पण पिंक साडी घातली, पण पिंक गुलाल असं 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 मजाच असते वेगळी काहीतरी. साताऱ्यात सकाळीच पोचलो आहे 4:30 वाजता. आणि मागे वातावरण तुम्ही बघू शकताय कसं वातावरण झालंय. माझा चेहरा थोडा बारीक वाटतोय का, काहीतरी जादू आहे. सातारा स्टँडमधून बाहेर मी चाललोय जिथे भाज्या वगैरे मिळतात. पटकन काहीतरी 2-3 भाज्या घ्यायच्यात आणि बसचा टायमिंग होत आला आता. तो गावी जायचं आहे. कसं आहे सातारा, एक नंबर आहे सातारा. सकाळी सकाळी छान भाजी घेऊन झालेली आहे आणि आता चाललो पुन्हा एकदा स्टँडकडे. आंघोळ जायचे, घरी जाऊन आंघोळ करायची आहे. भरपूर काम आहे. वेताळाचा उत्सव आहे आज. आणि मागच्या वर्षी वेताळाचा उत्सव आणि रोहटची जत्रा ज्या चैत्र पौर्णिमेला भरते तो आज दिवस आहे. सो आज रोहटाला सुद्धा जाऊया. रात्री सगळी सोंग वगैरे काढतात. मागच्या वेळी तुम्ही केदारेश्वराची रोहटाची यात्रा त्यात पाहिलं आहे तुम्ही. गावच्या एस टी महामंडळाच्या बसमध्ये खूप बदल झाले. पूर्वी छान असं हिरवं आतमध्ये तुम्ही
त्या सीटसाठी मरायचो की गावाला जाता बघता आलं पाहिजे सगळं निसर्ग एकदम समोरून बघायचा अनुभवायचा. गावाला जाताना दुसरा येतो राजवाडा, तिसरा येतो समर्थ मंदिर, चौथा स्टॉप नाही म्हणता येणार पण इथून थोडं गावाला जायला वाटतं आणि इथून सिटी समजते. तो हा बोगदा. हा बोगदा गेला की बाहेर तुम्हाला सिटी मार्ग कमी बाहेर येणार. आतापर्यंत तुम्ही सिटी अनुभवली आता गाव अनुभव. टर्फ बोलले टर्फ गावाला सुद्धा. गाडी केली बघा ती वर्धमान ज्वेलर्स. फोन नंबर पण दिला. या गावामध्ये ना दिवाळीमध्ये जवळजवळ 44 किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवतात. म्हणजे जसं मोठा प्रतापगड अगदी जसा छोटा एकदम लहान प्रतापगड किंवा असे वेगवेगळे दुर्ग बनवले आहेत. मागच्या वर्षी पण जमले नाही पण या वर्षीच्या दिवाळीत जमली तेवढा आंबवडे गावातले या किल्ल्यांचं प्रदर्शन बघायला. धरणाची भिंत आहे. त्या गावचं नाव पडली आणि नीचे लेफ्टला हा जो गड दिसतोय तो आहे सज्जनगड. आता दिसते आपल्याला 4 दरवाजे आहेत धरणाला. पाण्याचा साठा दिसतो आहे धरण आहे.
शाळा पण आहे, पण ती आता तुटली आहे आणि तिथे नवीन इमारत बघू तिचं काम किती होईल. आणि शाळा बनलेली आहे मम्मीची जुनी नवीन शाळा बनली आहे नवीन. तिथे मम्मीची प्राथमिक शाळा होती आणि हे मम्मीचं गाव. या गावापासून आता पुढचं गाव माझं गाव आहे. सरळ सरळ धावपट्टी एकदम सरळ सरळ रस्ता. इथे गाव आहे माझं. आफ्टर ऑल गावाला पोहोचलो. एवढे सगळे कष्ट करून, रात्रीचा प्रवास करून. हे माझं गाव कुरुळ, गावचा गेट. या बाजूनी पण डोंगर, याच्या मागच्या बाजूला पण डोंगर आणि डोंगरांच्या बरोबर कुशीत वसलेलं आमचं हे कुरुळ गाव. पोहोचलो गावाला. आवाज थोडासा गेलाय कारण जागरण झालंय म्हणून, है ना. मस्त आहे गाव माझं. तुम्हाला मागे पण सांगितलं आहे की गावाला तुम्हाला वाटलं यावंसं तर मला फोन करा. माझ्या सबस्क्रायबर्सनी एक छोटीशी पिकनिक अरेंज करू हवं तर गावाला. आणि ज्याला गाव नाही त्यांनी तर आवर्जून येऊ शकता गावाचा आनंद घेण्यासाठी. माझं गाव ते तुमचं गाव, माझ्या व्ह्युअर्सचं गाव. सो हे भैरवनाथाचं मंदिर, ग्रामदैवत. काय बोलतो नानी बहिणी? बरं आहे ना बहिणी? अरे यार, बांधलं होतं की मी त्याला. चल, ह्याला म्हणतात भात्याण, भात्याण्याची गंज, गवताची गंज. ह्या सगळ्या जनावरांसाठी आता काढलेलं आहे, साठवून ठेवलेलं गवत. हे गुरांचं शेण आहे, त्यातून मग गोवऱ्या थापतात, है ना. मस्त मजा गावाला. आता मला माहीत नाही 1-2 दिवसात काय मजा करायची, पण फक्त एनर्जी घेऊन परत मुंबईला जायचं, परत आपल्या कामाला लागायचं. आमच्या गावच्या घरांच्या पद्धती बघा कशा आहेत. हे आमच्या नानीचं घर आहे, शीता नानीचं. गावाला आलोय. बरं आहे का? हे घाटुनानांचे बैल. रस्त्यात जाताना दरवेळेला त्यांची भीती वाटायची लहानपणी, अजूनही वाटते. बैल बदलले असतील पण त्यांचा मार्केपणा बदलला नाही. आता लगेच शिंग उभारते. लंकेश्वर ही आमची जयश्री अक्का फिरते बाहेर बघा आता कशी.
हा गावाला आले की हुंडकतात, सगळेच हुंडकतात आहे ना. गावाला आले की सगळेच हुंडकतात ना बाहेर. जय कपीस आज कुरुळ तिजाई गावामध्ये आहे उत्सव वेताळाचा. आणि तुम्ही बघू शकता आता मंडप बांधायची तयारी चालू आहे, मंडपाची तयारी चालू आहे. आज उत्सव आहे. कसे आहेस? बरे आहेस का? आणि आता तुम्ही बघू शकताय ते बघा तिकडे समोर अण्णा आहे तिकडे उभे. कसं आहे, बरं आहे का? मी अजून माईक नाही आणला, माईक आता घरीच आहे. मी असंच आलो तोपर्यंत. मंडप रेडी झालाय. संध्याकाळी इकडे बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होईल. आणि इथे बाकी आता सगळी तयारी केलेली आहे. तुम्ही बघू शकता कार्पेट टाकलंय. आणि आमच्या गावचा हा वेताळ बाबा इथे बसलेला आहे. त्याचं स्थान इथे आहे आणि तो इथे बसलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी सगळी तयारी झालेली आहे उत्सवासाठीची. आता सगळे हळूहळू जमतील 11 वाजेपर्यंत आणि हा उत्सव दिवसभर चालेल. आता टोपामध्ये तांदूळ घेऊन आले. असं प्रत्येक घरातून सगळे थोडं थोडं तांदूळ घेऊन येतात, जे प्रसादामध्ये टाकले जातात. नंतर प्रसाद जो बनवला जातो त्यामध्ये असे तांदूळ टाकतात आणि याचा अर्थ आपल्या तांदळाचा सुद्धा प्रसाद बनवला जातो. प्रत्येकाच्या घरातून थोडा थोडा प्रसाद रूपी तांदूळ येतो. आमच्या गावचे सगळे गावकरी, सगळे भोळे गावकरी अगदी भोळेपणाने वेताळ बाबाची सेवा करतात. या पाराला प्रदक्षिणा घालतात. हे आमचे शिवांना, तुम्ही घाटायच्या जत्रेत पण त्यांना पाहिलंय. बऱ्याचदा मी नाव घेतलंय त्यांचं. सर्वोत्कृष्ट भेट कार्यकामा कारवा. राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा वेदा नाही कळला अंत पार. कमी यार होय. लाइटिंग लावली आहे रस्त्याच्या बाजूला. पहिले हे चालायची वाट नव्हती, ती हळूहळू बनवले. गाव हळूहळू विकसित होत आहे, पण अजून खूप वेळ आहे पूर्ण विकास व्हायला गावाचा. हे माझं घर पाहिलेत का? अशी दगडी तुम्ही घरं बांधायला अशी दगडी वापरली जायची. आता ही घरं खोलली आहेत ना, ती खोललेल्या घरातून निघालेली ही दगडी आहेत. ह्या दगडी भिंती होत्या पहिले. आणि आता ही हे बघा नवीन सिमेंट कॉन्क्रीटची घरं बांधली जात आहेत. पण पूर्वी ह्या दगडांच्या भिंती होत्या, त्या या दगडी. आणि हा जांभा दगड आहे. घरं खोलल्यामुळे ही दगडी अशी उघड्यावर आहेत. पंढरीचा राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. थोडं थकायला झालंय. रात्री फक्त 2.5 तास झोपलोय. आज तारीख आहे 2 एप्रिल
आणि गावाला पडतोय पाऊस. साताऱ्यात आमचं गाव आहे इथे. तुम्हाला दिसत असेल पावसाचे थेंब. हे बघा. पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. खूप भारी वाटतंय. मातीचा सुगंध. मे महिन्याच्या सुद्धा आधी पाऊस अनुभवतोय. देवळासमोर आलो होतो. आमचं हे भैरीचं देऊळ आहे. भैरवनाथाचं देऊळ आहे आणि या देवळाच्या बाहेरच उभं राहून इथे नेटवर्क येतं. बरोबर ह्या कठड्यावरच उभं राहिलं ना तरच नेटवर्क येतं. तर इथे उभं राहून बोलावं लागतं फोनवर. शिवार पण किती मस्त दिसते. पाऊस असा जोरात आलाय. आता मला तिकडे जायचंय घरी. हे गावचा मेन रस्ता हा इथून आत जातो. तिकडून फिरून असं तिकडे. माझं घर इथून असं पुढे गेल्यावर एंडला आहे. पण फिरून असा रस्ता आहे. गाडी जायची असेल तर गाडी तिकडून जाते. पण ती पण थोडी अर्धवटच जाते. पूर्ण घरापर्यंत नाही जात कार. पाऊस असा जोरात आलाय. वा 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 वा. आरा खतरनाक. काळ्या भुईच्या भेटीला ग तुफान आलया. तुफान आलया. जोरात आला आज पाऊस.